एक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्याम रामचंद्र भगवान की जय। बोलो रे भाई सब साधु संतन की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। सजयते सिंधूरवदनो दियो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरेव तमसा राशित्राशति विघ्नान्। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधीशः। धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यत्पथेषु नियादपि। विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथाः संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेवं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो विठ्ठलाराजया पांडुरंगा रमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत्। सकल संत शिरोमणि आळंदी वल्लभ कैवल्यदानी एक नमस्कार त्याचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत। जयांची गेली स्मरण होय सकाळी विद्येचे कर्ण तेची वंदन श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता सर्वांनी पाठीमागे म्हणा। श्रीराम जय जय राम श्रीराम जय
जय जय राम। श्री राम 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 जय जय राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। सियावर रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्री मंगलाचरणम्। भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तने अनुराग, त्याचे भागे निज भाग,
ऐसा श्रृंग बोलिला ऐसा कथा लाभजा श्रवणी तरीच पाविजे कर्मभूमी हे भाग्य भगवत कृपे वाचोणी सर्वथा ही जाणसे ना ऐसे देखोनी परीक्षिते से कृपा उपजले श्री शुकासे मग बै सोनी सावकाशी भगवत कथा निरूपिली गोपाल कृष्ण भगवान की जय अस्तु। आपल्या या पवित्र अशा नगरामध्ये पवित्र अशा ग्रामामध्ये अनेक संतांच्या पदस्पर्शाच्या योगाने पुनीत झालेली ही भूमी नव्हे तर असणाऱ्या राजराजेश्वर बाबाच्या नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा नामसंकीर्तन सप्ताहाचं आयोजन आणि सप्ताह विधीमधील चौथ्या दिवशीच्या प्रथम सत्राला प्रारंभ होतोय। तत्पूर्वी सर्वप्रथम श्रोतारूपी भगवंतांना मात्र साष्टांग प्रणिपात। जलमादेश्य भवेत् पुण्यम तदा भागवतम लभेत। जन्म जन्मांतरांचा पुण्याचा साठा ज्यांच्याकडे आहे तोच कथा श्रवणाचा अधिकारी आहे असं संत महात्मे वर्णन करतात। कथा मुक्त करी कथा दुःख हरी कथा याची बरी विठोबाची भगवंताचं चिंतन करणे भगवंताचं नामस्मरण करणे आदी आदी भगवान परमात्म्याने जे अवतार धारण केले त्या अवताराची कथा कथन करणे नामे श्रीमद भागवत कथा। कोणते कोणते अवतार धारण केले भगवंताने कश्य मत्स्य वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण आदी आदी करून 10 अवताराची कथा आहे। तूर्त नामाचा महिमा नेमाचा महिमा व्रताचा महिमा दानाचा महिमा आपण कालच्या विषयाला श्रवण केला आहे। जसं नामाला महत्व आहे तसंच नेमाला आहे जसं नेमाला आहे तसंच दानालाही सुद्धा आहे। कालच्या विषयाला आपण श्रवण केलंय की राजा हरिश्चंद्रजींनी स्वप्नामध्ये दिलेलं दान राजा हरिश्चंद्रजींनी स्वप्नामध्ये दिलेलं जे दान आहे ते दान जागृत अवस्थेमध्ये करून दाखवलं नाही। आपण कालच्या विषयाला श्रवण केलं दान महात्म्य आपण त्या ठिकाणी काहीतरी ते श्रवण केलेलं आहे। आजच्या दिवशीला आपल्याला भगवान परमात्म्याचं चरित्र गान करायचं आहे नाही। कश्य मत्स्य वराह नरसिंह राम अवतारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे। भगवंतानी प्रत्येक अवतार धारण केला कूर्म अवतार धारण केला। एक वेळचा प्रसंग असा आहे एका व्यक्तीला पापाची दया आली। त्याने विचार केला पुण्य सर्वच लोक करतात नाही आपण पाप करून पाहावं। कोणी जर भेटलं तर त्याला विचारायचं का रे बाबा काय केलं म्हणजे पाप आणि त्याने जे सांगितलं ते करा झालं पाप। एके दिवशी त्याच्याही सुद्धा भाग्याचा उदय झाला। अरे बोरा खाली बस बस खाली। एके दिवशी त्याच्याही सुद्धा भाग्याचा उदय झाला आणि त्याच्या जीवनामध्ये नारदजी आले। नारदजीची भेट झाली आनंद वाटला। आनंद का वाटला कारण पहिली गोष्ट संत भेटी आपल्या जीवनात होत अचानक संत आपल्या जीवनात आले। ठरवून आलेले संत ठरवून आलेले साधू नाही हा त्याला अतिथी म्हणत नाहीत बरं का। आम्ही अतिथी आहो काय ना हे ठरलेलं आहे। मग अतिथी कोणाला म्हणावं
जो तिथी पाहून येत नाही त्याला म्हणायचं अतिथी. नारदाची अचानक भेट झाली आणि ज्या दिवशी आपल्या सानिध्यामध्ये संत येतील ना, समजून जावं तो दिवस आपला भाग्याचा आहे. नाही मी नाही सांगत, नाथ बाबा सांगतात. नाही धन्य आज दिन संत दर्शन आता, अनंत जन्मीचा सीन गेला. पण या बहादराला नारदजी भेटले. हो नारदजी, काय रे बाबा काय केलं म्हणजे पाप? नारद म्हणतात, लोक आम्हाला पुण्य विचारतात, तो पहिला व्यक्ती सापडला की आम्हाला पाप विचारतोय. तो म्हणायला लागला, हा मला सांगा काय केलं म्हणजे पाप. सांगायला लागले मला. अगोदर समजावून सांगितलं, बाबाजी आपण पाप करतोय ना ते भोगावं लागतंय. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती, जे केलेलं कर्म आहे ते आपला भोगावंच लागतं, कोणी एका पद्धतीने होईना. म्हणून नको करू पाप. नाही गुरुदेव मला सांगा काय केलं म्हणजे पाप. नारदाने त्याला नाईलाजाने सांगितलं, जाऊ द्या म्हणजे हा तसा ऐकणार. सांगितलं त्याला पुण्यात्मक पाप सांगितलं. पुण्यात्मक म्हणजे पुण्यही झालं पाहिजे आणि पापही झालं पाहिजे. पुण्यात्मक पाप म्हणजे त्याला सांगितलं की बाबा तू असणार पशुवर्तन कर. पशुवर्तन, पशुवर्तन म्हणजे पशु सारखे वागणे, याला म्हणायचं पशुवर्तन. चालेल ठीक आहे महाराज, काही हरकत नाही, करतोय मी. मग आता ते पशुवर्तन कसं करायचं, कसं वागलं म्हणजे आपल्याला पाप होईल. गंगेमध्ये जायचं. एखादी नदी आहे, जसं की एखादी नदी आहे, त्या नदीमध्ये एखादं जनावर जाते, नाही गाय, नाही एखादी गाय त्या नदीमध्ये प्रवेश करते. नदीमध्ये प्रवेश केल्याबरोबर एकीकडनं पाणी पिते आणि एकीकडनं आपला देहधर्म म्हणजे शेण टाकते. असं जर आपण वागलं गंगेत जाऊन तर आपल्याला दोष लागतो. याच्यासारखं पाप या मृत्यू लोकात कोणतंच नाही. त्याला म्हणतात पशुवर्तन. मग एवढं केलं की झालं काय म्हणे, हो हे जर पाप तू केलं ना पुन्हा तुला दुसरंच पाप कोणतं पाप करण्याची आवश्यकताच नाही. त्याला वाटलं जाऊ दे शेवटचं पाप आहे, नाही एवढं करून टाकून मोकळं हो. निघाला मारा. पाप करण्याकरता निघाला. गंगेच्या दिशेने धावत निघाला. गंगा थोडी दूर होती. धावत आला. पळता 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 घसा कोरडा झाला. गंगेमध्ये प्रवेश केला. घसा कोरडा झाला म्हणून थोडस गंगेचं पाणी प्याला आणि जे कार्य करायचं होतं ते विसरला. पशुवर्तन. पशुवर्तन करणं विसरला महाराज. शेवटी असताना गंगेचं पाणी त्याने त्या ठिकाणी प्राशन केलंय. बाहेर निघाला. त्याला असणाऱ्या एक छोटस व्यसन होतं. व्यसन, ते व्यसन काही सामान्य नव्हतं, प्रत्येकाला असतात. नाही त्याला एक व्यसन होतं. ते व्यसन असं होतं सुपारी खाण्याचं. पण त्या व्यसनाच्या पाठीमाग संकल्प होता. तो संकल्प असा होता की एक सुपारी आयुष्यभर पुरली पाहिजे. पुरते का ठाकरे बाबा? एक सुपारी पुरील काय आयुष्यभर? इथं तर एका एका बैठकीला छटाक छटाक कळम खुडूम कळम खुडूम कळम खुडूम. आयुष्यभर कोण म्हणते पुरत नाही, पुरते नाही तर काय, त्याची खायची पद्धत तशी पाहिजे. सुपारी केव्हा खातो मनुष्य? मम्मम झाले की सुपारी घ्यायची, तोंडात टाकायची, इकून तिकून चोकायची, बाहेर काढायची, पाण्यानं धुवायची, दुपाटात बांधून ठेवायची. पुरते नाही तर काय. तर हा तसंच करत होता.
जेवण झाले की सुपारी तोंडात टाकायची, इकून तिकून चघळायची, पुन्हा धुवून काढायची आणि तो पडत बांधून ठेवायची. ती दुपट्ट्यामध्ये बांधलेली जी सुपारी होती ती पळत आलं ना, पळता पळता त्या गाठच बांधली होती, ती गाठ झाली ढिली. गाठ ढिली झाली म्हणून ती सुपारी सुटली, त्या पाण्यात पडली. पाण्यात पडली, सुपारी खोल पाण्यात गेली. हा ती सुपारी घ्यायचा प्रयत्न करतो पण घेतल्या जात नाही. याला काही पोयनं नव्हतं. हा म्हणे जाऊ द्या म्हणे, आयुष्यात कधी या 5 बोटांना दान केलं नाही, एवढी सुपारी कृष्णार्पण. उष्टी एवढी सुपारी कृष्ण. परिणाम बाहेर निघाला. काला डोम्या नाग त्या ठिकाणी उभा होता. त्याने दंश केला. दंश केल्याबरोबर यद्गत वाणी वर्तनते तर धाम परम. प्राण त्यागला त्याने. तिथे यमदूतही आले आणि देवदूतही आले. यमदूतही आले आणि देवदूतही आले. यमदूत म्हणतात हे आमचं गिराईक आहे, देवदूत म्हणतात हे आमचं गिराईक आहे. दोघांचेच भांडण. यमदूत म्हणतात बाबा देव हो, तुम्ही धर्मराजाकडे चला, धर्मराजे जे म्हणतील ते माना. चला. आले धर्मराजाकडे. यम दरबारामध्ये आले आणि आल्यानंतर असताना त्या ठिकाणी यम दरबार त्यांचं मोजमाप करू लागले. तेवढ्या अवकाशात देव म्हणतात यांना एवढा उशीर का झाला. स्वतः भगवंत त्या ठिकाणी आले मृत्यू लोकांना यम धर्माकडे. यम दरबारामध्ये आले. यम दरबाराने पाहिलं भगवान परमात्मा चालत येतो. घाबरला यम. यम चटकन खाली उतरला. ओ देवा कसं काय येणे केलं, बसा माझ्या आसनावर. त्यांना आपल्या आसनावर बसवलं आणि त्यांच्या चरणात देवा कसं काय आले. यमा म्हणे काय, अरे मी तुला किती वेळ सांगितलं माझ्या भक्तांना आणत नको जात जाऊ. यम म्हणतो देवा हा तुझा भक्त नाही. म्हणे का, अरे बघ यानं सर्व पापच केलं. बघ बर आपण दिवसभर काय करतो किंवा जीवनभर आपण काय करतो, चांगलं कर्म करतो का वाईट कर्म करतो, हे आपल्याला जरी माहित नसलं तरी आपल्या दोन्ही खांद्यांवरती भुजांवरती चित्रगुप्त बसलेले ते लिहून ठेवतात. आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण काय केलं, जे कर्म आपण केलेलं आहे त्या कर्माचं ते लिखाण करून ठेवतात. आणि ज्या दिवशी आपण जातो की नाही कुठे मामाच्या घरी, ज्या दिवशी आपण जातोय त्या दिवशी आपल्याला व्याजासह ते कर्म भोगून द्यावं लागतं. म्हणून योग्य कर्म करा. संत महात्मे वर्णन करतात. बघा याची वही वही तपासली पाहतात तर काय पाप 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 पाप. देवा आयुष्यभर पापच केलं, पुढे वाच. देव म्हणतो ते मला पुढे वाच. समोर पाहिलं तर समोर चटकन लक्षात आलं की याला संत भेटी झाली. म्हणे थांब. मग संत भेटीचं पुण्य काय, संत भेटलं ना, मग संत भेटीचं फळ काय, चटकन ओळखलं. देवाने सांगितलं मोज त्याचं संत भेटीचं पुण्य काय. बाजूला काढ. पुण्य थोडं थोडं कर, जमा करत असत नाही, थोडं थोडं ते बाजूला काढायला लागलं. मग पुढे संतांना काय विचारलं, अरे संतांना यांनी पाप विचारलं. मग संतांनी पाप सांगितलं का, म्हणे नाही. पाप सांगितलं पण पुण्यात्मक पाप. कोणतं पाप सांगितलं, गंगेत जाण्याचं पाप करा पशुवर. मग हा गंगेत गेला. मग गंगेच्या काठावर होता का, नाही गंगेत प्रवेश केला. बरं मग पळू पळू थकला म्हणून घसा कोरडा झाला म्हणून गंगेचं पाणी प्याला. देव म्हणतात थांब. हा गंगेत गेला म्हणे हो. गंगेत प्रवेश केला म्हणे हो. मग गंगेत प्रवेश केल्यामुळे काय झालं, बाहेरून शुद्ध झाला. देवाने बाजू घेतली ना त्याची. गंगेत प्रवेश केला म्हणून बाहेरून शुद्ध, आणि घसा कोरडा होऊन का होईना पण पाणी प्यायला ना, ते तीर्थ आहे, ते गंगेचं तीर्थ प्याला म्हणून आतून शुद्ध. मग बाहेरून शुद्ध आणि आतूनही शुद्ध. पाप राहिलं कुठं शिल्लक.
हे राहिलं का शिल्लक? अजिबात नाही. देवाने बाजू घेतली ना, एक वेळेस त्या देवाला आपलं म्हणून तर पहा, एकदा त्या देवाला आपलं, एकदा त्या देवावर विश्वास ठेवून तर पहा. विश्वास तो करी स्वामीवरी, सत्ता सकळ भोगिता तोची. भगवंतावरती असणाऱ्या त्या ठिकाणी काय तर ते विश्वास ठेवला आणि असणाऱ्या त्या ठिकाणी संत महात्म्य वर्णन करतायत. शुभदेवजी महाराज सांगतात, राजा परीक्षिते अनन्य साधारण महत्व त्या ठिकाणी काय तर ते देऊ नका, देऊ नका. हा, तो डबल निघते. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुभदेवजी महाराज सांगतात, राजा परीक्षिते असणाऱ्या जीवनामध्ये देवानी जर आपली बाजू त्या ठिकाणी धरली तर किती जरी पाप झालं तरी सुद्धा ते नाहीच झालं बरं का. हा, देवाने सांगितलं याचं मोजमाप कर, त्याचं मोजमाप केलं, मोजमाप करायला सुरुवात केली. संत भेटीचं फळ काय, गंगेत प्रवेश केला त्याचं फळ काय, गंगेचं पाणी म्हणजे तीर्थ समजून प्याला त्याचं फळ काय. थोडं थोडं बाजूला काढलं, ते थोडं थोडं जमा करून आणि पुण्य थोडं थोडंच मिळवावं लागतं नाही. परमाने माझ्याकडे संत महात्मे सांगतात नाही, तिळ तिळ पुण्य साचा पळे, तिळ तिळ पुण्य साचा पळे. नाही, थोडं थोडं जमा करावं लागते, थोडं 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 थोडं. पुण्य, पुण्य म्हणजे काय? सार. पुण्य म्हणजे काय? सार आहे. आणि पाप म्हणजे असार आहे. सार आणि असार हा एक आध्यात्मिक विषय आहे बरं का. सार आणि असार. सार म्हणजे पुण्य आणि असार म्हणजे पाप. पण मग आता पुण्य म्हणजे काय? पुण्य कसं कमी कमी मिळतं आणि पाप जास्त मिळतं. तस कसं? थोडक्यात आपण मंथन करतो की नाही, मंथन दही दूध आता कमी झालं म्हणा. ते खेड्या विभागामध्ये किंवा ज्यांच्याकडे म्हशी गाई वगैरे असतील नाही, ज्यांचा दुधाचा व्यवसाय असेल नाही, ते मंथन करतात की नाही. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता नाही. ते मंथन करत असताना कशा करता मंथन करतात? लोण्यासाठी. मग लोण्यासाठी जर मंथन करतात, घर्षण करतात, लोणी किती निघते? लोणी किती निघते? आणि ताक हांडाभर पित्र आहे. मग लोणी म्हणजे सार आणि ताक म्हणजे असार. किंबहुना लोणी म्हणजे पुण्य आणि ताक म्हणजे पाप. घर्षण केल्यानंतर लोणी निघते. किती निघते? थोडं थोडं. मग तसंच पुण्य जर मिळवायचं असेल तर आपल्याला थोडं थोडं मिळवावं लागतं बरं का. थोडं थोडं मिळवावं लागतं. म्हणून देवाने त्याचं मोजमाप केलं आणि मोजमाप केल्यानंतर कळालं देवाला. देव म्हणतात याला मोजमाप केल्यानंतर असा एक निष्कर्ष निघाला की याला 1.25 घटिका इंद्राचा राजा बनवा. किती? 1.25 घटिका. 1.25 घटिका म्हणजे त्यावेळेचा 1.25 घटिका म्हणजे आजचा अर्धा तास बरं का. त्यावेळेचा 1.25 घटिका म्हणजे आजचा अर्धा तास म्हणजे 30 मिनिट. याला 30 मिनिटापर्यंत इंद्राच्या आसनावर बसवा. आले देवराजी इंद्राकडे. इंद्रा अर्धा तास खाली उतर, याला बसू दे. ठिकाणी काय आता त्याने विचार केला, हे जे राज्य मिळालं हे कशामुळे मिळालं? कशामुळे? उष्टी सुपारी दान केली. काय केलं? उष्टी सुपारी दान केली तर एवढं मोठं इंद्राचं राज्य मिळालं. हे काही आपल्या बापदादाचे कमावलेलं नाही. याने विचार केला अर्ध्या तासासाठी आहे, दान की उष्टी सुपारी दिली तर मला हे राज्य मिळालं. मग इच्छादान करायला सुरुवात केली नाही. इच्छादान. ज्याला कळालं दानाचं महत्व त्याने केलं नाही. इच्छादान. मागा तुम्हाला काय पाहिजे. मग ज्याने जे मागलं ते ऐरावत, ऐरावत नावाचा हत्ती दान देत जा, पण त्याच्या पाठीमागं कृष्णार्पण म्हणत जा.
नाही दान देत जा, पण त्याच्या पाठीमागे कृष्णार्पण म्हणत जा, म्हणजे ते दान दिल्याचं सार्थक होतं. ऐरावत कृष्णार्पण, कामधेनू कृष्णार्पण. इच्छादान द्यायला लागला. ज्यांना ज्यांना काय काय पाहिजे सांगा, सगळं दानात दान करायला लागले. तेवढ्यात इंद्राला असं वाटलं आता सर्व दान केलं यानं, आता फक्त हे आसनच उरलं. हे जर आसन एखादा बाबा आला आणि त्याने जर हे आसन देऊन टाकलं नाही तर मग आपली फजिती होईल. नाही आपली फजिती होईल. म्हणून त्याने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि असणाऱ्या त्या राजाकडे आल्या. महाराज हो धन लाभम पुत्र लाभम काहीतरी आम्हाला पण द्या. त्यावेळेस सांगायला लागले महाराज एवढं असं नाही देऊ काय म्हणे, द्या जे अशीन ते. इंद्रपद कृष्णार्पण. महाराज अर्धा तास संपला, खाली उतरले. खाली उतरल्यावर यमलोक आले. यमलोक म्हणतात चल आता. नाही पाहुणा देवाचा भाव की यमाचा? थोडक्यात पुन्हा थोडं सोपं करू आपण बरं का. पाहुणा संत राम सीता राम 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 हरे राम 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 हरे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरे 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 राम 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 सीता राम 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 रामचंद्र भगवान की जय. पाहुणा देवाचा भाव की संताचा भाव? नाही काय यमाचा भाव? जर आपण संतांचा पाहुणा झाला तर आपल्याला भगवंताची वाट मोकळी होती. देवाचा पाहुणा झाला तर आपल्याला मोक्ष मिळतो. आणि यमाचा पाहुणा झाला तर पाहुणचार तिथेही आहे बरं का. पाहुणचार यमाच्याही घरी आहे, पण फरक आहे. संताचा पाहुणा झाला तर वेगळा पाहुणचार, देवाचा पाहुणा झाला वेगळा पाहुणचार. आणि यमाचा जर पाहुणा झाला तर जे आपण केलेलं कर्म आहे त्या कर्माचा मोबदला द्यावा लागतो. नाही मग यमाच्या घरी कोणता पाहुणचार आहे? मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. यमाच्या घरचे जर तुम्ही पाहुणा झाला तर तुम्हाला मारतात, झोडतात, कापतात, तोडतात. मग पाहुणा कोणाचा व्हायचं? संताचा का यमाचा? संत. महाराजांनी विचार केला, न विचार करता जे आहे आपल्याकडे त्याची दानादान त्या ठिकाणी काय तर द्यायला सुरुवात केली. परिणाम त्या ठिकाणी काय तर संत महात्मे वर्णन करतात. त्या दिवशी शिवदेवजी महाराज सांगतात राजा परीक्षेने. आता यमलोक पुन्हा तिथे आले. यमलोक म्हणतात देवा आता याचं पुण्य भोगलं ना, आता याला पाप भोगायला पाठवा. ज्यावेळेस जायचं असं ठरलं त्यावेळेस देव म्हणतात थांबा, आता याने मृत्यू लोकात उष्टी सुपारी दिली, दान उष्टी सुपारी दान केली तर याला अर्धा तास इंद्राचं राज्य मिळालं म्हणे. हो मग याने स्वर्गात येऊन दिव्य वस्तूंचं दान केलं, मग याचं पाप मोजा किती राहिलं शिल्लक. महाराज मोजमाप केली तर पाप शिल्लकच राहिलं नाही, आणि उलट पुण्य वाढलं. नाही उलट पुण्य वाढलं. मग काय करायचं? मग आता याचं एवढं पुण्य झालं की याला मृत्यू लोकामध्ये एखाद्या श्रीमंत घराण्यामध्ये जन्म द्यावा लागेल. मग श्रीमंत घराणा कोणता? हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू यांचा मुलगा भक्त प्रल्हाद
आणि भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन, आणि विरोचनाच्या पोटी याला जन्माला घाला बलिराजा. बलिराजा हा पुरुषार्थवादी होता, ऐश्वर्य संपन्न होता, आणि त्यातल्या त्यात राजाही सुद्धा होता. त्याने विचार केला, हे जे एवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे हे तर आपल्या वडिलांनी कमवलेलं आहे, नाही हे जे आपल्याकडे संपत्ती आहे हे कोणाची आहे? आपल्या वडिलांची आहे, आपल्या पूर्वजांची आहे. आपण काय कमवलं? आपण काहीतरी या ठिकाणी कमवायला पाहिजे. आमचे गुरुदेव नेहमी सांगतात, जगायचं आहे तर स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं. नाही, स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं, दुसऱ्याने निर्माण केलेल्यावरती जगू नाही. करकष्ट हरदम आदमी हो पैर से हाथ से, तू खा कमाई शेर की बंजा उसी की जात से. स्वतःचं अस्तित्व स्वतः त्या ठिकाणी काहीतरी ते निर्माण करत आहे. मग काय करायचं? म्हणून स्वर्गावर स्वारी करायची आहे. एकदम आक्रमण केलंय आणि असताना त्या ठिकाणी इंद्राचं आसन हलवून टाकलं, इंद्राचं आसन हिसकावून घेतलं. परिणाम इंद्र घाबरला आणि पळून गेला. इंद्र पळून गेले आणि असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूकडे येतात आणि भगवान श्रीहरी विष्णूला घडलेला प्रकार सांगतात. देवा, अरे बाबा, माझं जे राज्य आहे ना, हे राज्य असणाऱ्या त्याने हिसकवून घेतलं. म्हणे मग जा त्याला माझा निरोप सांगा. म्हणे काय निरोप सांगायचं? त्यांना सांगावं की देवाचं म्हणणं असं आहे, आपण समुद्र मंथन करू. समुद्र मंथनामध्ये जे जे रत्न निघेल, ज्याला ज्याला आवडेल त्याला त्याला ते द्यायचं. बरं, पुढे शेवटचं रत्न निघेल अमृत. ते अमृत आपण दोघं जण पिऊ, युद्ध करू, जो जिंकेल तो राज्य करेल. ठीक आहे. पण भगवान श्रीहरी विष्णूने सांगितलं होतं देवराज इंद्राला की बाबा, पहिल्या नंबरचं जे रत्न आहे ते तुम्हाला देवापैकी कोणाला तरी घ्यावं लागेल. ठीक आहे बाबा, ठरलं. मला समुद्र मंथना करता बलिराजाला प्रोत्साहित करून केलंय. आणि समुद्र मंथनाला काय काय लागतं? मदिरांचल नावाचा पर्वत लागतो. राक्षस म्हणत तो आम्ही आणतो. गेले पहाडात एक पर्वत उचलला आणि दिला टाकून समुद्रात. जसा टाकला तसा पहिलाच प्रयोग फेल झाला. समुद्रात तो पर्वत बुडायला लागला ना. देवाने सांगितलं, जिथं तुम्हाला अडचण येईल ना तिथं माझं नाव घ्या, मी हजर आहे. परिणाम देवाचं भजन केलं. भगवान परमात्म्याने चटकन अवतार धारण केला. कुर्म अवतार नाही, कासवाचा अवतार. कश्यरूप भगवान की जय. कासवाचा अवतार त्या ठिकाणी काय तर ते धारण केला. आणि अवतार धारण केल्यानंतर परिणाम त्या ठिकाणी काय तर काय, जो पर्वत आहे तो पाण्यात बुडला होता ना, त्याला आपल्या पाठीवर घेतलं आणि असणाऱ्या वर आणलं. हे म्हणत बुडला बुडला पण आता आला पर्वत. याला वासुकी नावाचा सर्प आणला, तो त्याला गुंडाळला. पण सर्पाकडे गेले असताना त्याला सांगितलं, बाबा आपल्याला समुद्र मंथन करायचं आहे. तो सर्प विचारायला लागला, कशा करता? म्हणे युद्ध करण्याकरता. शेवटी अमृत निघणार आहे. मग तो असणारा वासुकी नावाचा सर्प बोलायला लागला, हे देव हो, तुम्ही यज्ञ करत आहात, पण त्याच्यामध्ये तुम्ही जे समुद्र मंथन करसाल, माझा उपयोग तुम्ही दोरीसाठी करताय, नाही घर्षण करण्याकरता. एकीकडनं दानव वळतील, एकीकडनं देव वळतील. माझं शरीर छिन्न छिन्न होऊन जाईल, त्याच्यात माझा काय फायदा? नाही, बरोबर आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की आपण जर समजा त्या ठिकाणी एवढं मोठं कार्य केलं तर आपला काय फायदा. जो तो आपापला फायदा पाहतो. नाही, आपला फायदा असेल तर आपण त्या ठिकाणी जायचं, आणि फायदा नसेल तर काही काम नाही. त्यावेळेस भगवंत सांगतात, बाबा तुझं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हे कार्य ज्याच्यासाठी करता ते मला पण पाहिजे. कशासाठी करू ते? हे अमृतासाठी. देव लोक म्हणतात, याला जर अमृत पाजलं तर हा मरणार नाही,
हा अमर होईल. आणि सर्प जर अमर झाले तर एकही माणूस जिता ठेवणार मरणारच नाही, त्याला मरणच देणार नाही ना. देव म्हणतात बाबा तुला आम्ही अमृत देणार नाही, पण जिचे आम्ही अमृत प्राशन करू खाली जर काही 2-4 थेंब सांडले तर ते तू चाटू शकतोस जिभेने. नाही जिभेने तू ते चाट. ठीक आहे म्हणे जाऊ द्या निकोलस याला म्हणे जेवढं मिळालं तेवढंच सही. सर्प तसा मरत नाही. सर्प जो आहे ना हा तसा मरत नाही. त्याला जर मारलं तरच मरतो का, त्याने अमृत चाखलेलं आहे. तसा त्याला आयुष्यच नाहीये, तो मरू शकत, त्याने अमृत चाखलेलं आहे. हा तो केव्हा मरतो, एक सर्प आणि दुसरा म्हणजे कावळा. हे 2 पक्षी स्वतः मरत नाहीत बरं. एक तर एखाद्या इलेक्ट्रिकच्या ताराला चिटकून मेला तर मेला कावळा, तसा मरणार. त्याला काही दुखापत झाली तरच मरेल, तसा मरणार. त्याच प्रकारे सापही सुद्धा मारला तरच मरतो, तसा मरण नाही, कारण त्याने अमृत चाखलेलं आहे. अमृत चाखलेलं परिणाम त्या ठिकाणी काय तर ते संत महात्मे वर्णन करतात. शुकदेवजी महाराज सांगतात राजा असणाऱ्या वासुकी नावाचा जो सर्प आहे त्याने सांगितलं ठीक आहे बाबा तुमचं धर्मकार्य आहे, मी त्याच्यामध्ये सहकार्य करेल. चला आणला महाराज त्या पर्वताला, तो सर्प गुंडळला आणि घर्षण सुरू झालं. देवाने सांगितलं होतं पहिल्या नंबरचं जे रत्न निघेल ते देवापैकीच कोणाला घ्यावं लागेल. ठीक आहे, पहिल्या नंबरचं रत्न निघालं, त्याच्यावर लेबल लागलेलं होतं. लेबल त्यावर लेबल लागलेलं होतं, त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं होतं की एक गडवा आला आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं हाला हाला विष. हाला हाला विष लिहिलेलं होतं. इंद्राने तो गडवा हाती घेतला आणि आपल्या सोबत जे देव लोक होते त्यांना म्हणू लागला घेता का, घेता तुम्ही, घेता का ठाकरे बाबा, घेता का, घेता इकडे इकडे घेता कोणी खुर्चीवर बसलेले, इकडे माग सौरभ पाटील घेता का, नाही मी घेऊ का, कोणीच घेत नाही. एक जण म्हणे महाराज देवा तुम्ही घेता का, तुम्ही घेता का, तुम्ही घेता का म्हटल्यापेक्षा तुम्हीच घ्या ना. म्हणलं मी मरीन ना. अरे वा देवा, तुला मरण्याची, खाली बस, तुला मरण्याची भीती, तुला मरण्याची भीती आणि आम्हाला मरण्याची भीती नाही काय. हो बरोबर आहे. मग आता हे म्हणतात देवाने सांगितलं विष निघाल्यानंतर पहिले देवापैकीच घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय समुद्र मंथन पुढे होत. मग आता हे घेईन कोण. मग जो देव कोणाच्या मधात नसतो, जो कोणाच्या घेणदेणं नसते, कोणाच्याच काही त्याला नाही, काही कोणाचं घेणदेणं नसते, कोणाच्या आधात नाही, कोणाच्या मधात नाही, एकांतात बसलेला असतो नाही भगवान भोले बाबा. चला त्याच्याकडे आले, शिवजीकडे. शिवजी समाधिस्थ होते नाही, शिवजीची त्या ठिकाणी स्तुती केली नाही. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं. भगवान शिवजीची स्तुती केली महाराज, आणि भगवान शिवजीची स्तुती केल्याबरोबर भगवान शिवजीची समाधी उत्थान पावली. शिवजी म्हणतात ओ देव लोक हो तुम्ही या 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 बसा. देवा आम्ही बसायला नाही आलो म्हणे, मग हा विषाचा गडवा आहे, विषाचा नाही, हा विषाचा गडवा आहे, तुम्ही घेता का. शिवजी म्हणतात गडे हो मी घेतला असता नाही, पण मी एकटा नाही, मी घेतला असता पण मी एकटा नाही,
म्हणे मग मी विचारून येतो म्हणे. विचारून कोणाला कोणाला विचारून येतो? कोणाला? पार्वतीला. आई साहेबाला विचारून येतो. तेव्हापासून प्रथाच पडली नाही, तेव्हापासून प्रथाच पडली. जर आपण वर्गणी मागायला गेलो नाही इंगळे काका, वर्गणी मागायला गेले त्याला सांगावं लागते बा, विचारतात का हो कसं काही येणं केलं, हां काही नाही सोपता आहे. अरे वा आनंद आहे बा, चांगली गोष्ट आहे, या या महाराज. आनंद आनंद नाही हो, आनंद आहे पण एकट्याचा नव्हे खेळ. म्हणून मेळ एकट्याचं कार्य आहे का एवढा मोठा खर्च करणं? अजिबात नाही. मग त्या ठिकाणी मेळ एकत्र केला. सर्व मंडळी जाते एका बाबाच्या घरी. बाबा अहो एवढा मोठं कार्य करायचं आहे, आपला काहीतरी सहभाग असू द्या. वा काय हरकत आहे महाराज, काय हरकत आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही परमार्थ करताय नाही, तुम्ही काय करताय, तुम्ही परमार्थ करताय आणि चांगलं आहे. वर्षातून एक सप्ताह होणं चांगली गोष्ट आहे नाही. इतरत्र ठिकाणी खर्च केल्यापेक्षा अशा ठिकाणी जर दिलं नाही तर ते दान आपलं सार्थकी लागतं. काय हरकत आहे. बरं काय एवढं ज्ञान सांगते आपल्याला, एवढं ज्ञान सांगते. बापरे असं वाटलं की बापा आता किती पावती फाडते. मग म्हणतात आमचे अध्यक्ष, सांगा ना मग किती टाकू आकडा, टाका ना. ते काय सांगा लागते का? हो पण सांगा ना. हरकत नाही महाराज आकडा टाकायला. मग अडलं कुठे, ती घरी नाही ना. हो बेले का पगार तू आण हक्क तिचा. तिला विचारून सांगतो. काही काही ते एवढे बहादर असतात बापा. धरणी माय जागा दे. या 3 वर्षात लय अनुभव आले मला नाही. अगोदर फक्त जायचं, कथा करायची आणि कथा झाली की रूमच्या बाहेर निघायचं नाही. अजूनही तसंच आहे, अजूनही तसंच आहे. जाणे कथा करणे, कथा झाली की आपल्या रूम मध्ये. पुन्हा दुसऱ्या दिवशी कथेच्या वेळेपर्या खाली बसतं, घरी जातं. बसतं व्यवस्थित का घरी जातं? ठीक आहे. अरे अरे जा घरी जा जा. मी इकून पाहून आलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराज सांगतात राजा परीक्षिते, काय सांगत हो तुम्ही? भोले बाबाकडे विष नेलं. भोलेनाथ म्हणतात बाबा मी एकटा नाही आहे, मलाही सुद्धा विचारावं लागतं. म्हणे मग विचारा. कोणाला विचारतात नाही. गेले महाराज आतमध्ये गेले, प्रवेश केला. हे बऱ्या आतमध्ये गेले आणि असताना त्या ठिकाणी प्रवेश केला आणि सांगायला लागले मी विचारून येतो. घरात गेले आणि पत्नीला विचारलं. देवी पार्वती होती. देवी पार्वती म्हणजे स्वामी दररोज मी तुमच्याकडे यायची, आज तुम्ही माझ्याकडे आले, काय विशेष? काही नाही ग, देव लोक आले. अरे वा आनंद आहे. देव आले तर मग त्यांना काही चहा पाणी दूध कॉफी सगळं झालं. बर आपल्याकडे ते एक काम घेऊन आले. काय काम घेऊन आले? मग सांगतात ते की त्यांचं म्हणणं असं आहे की मी विष घ्यावं. घेऊ का विचारतात देवी पार्वतीला. देवी पार्वतीला धर्मसंकट पडलं. जर विष घ्या म्हणतो तो सामान्य नाही, हाला हाला विष आहे. विष जर घ्या म्हणतो तर पती मला मुक्त होतील. तिच्यावर संकट आलं. आणि नाही म्हणतो तर दारात देव आले. देवाची इच्छा आहे जर आपल्या दारातून जर ते विनमुख गेले तर आपला काय फायदा? मग आई साहेबावर धर्म संकट आलं पण आई साहेब त्यातून मार्ग काढतात.
आई साहेब जरा विचार करतात आणि आई साहेबांनी युक्ती सुचली, बोलायला लागले, स्वामी देवलोक आले विष घेऊन आले, पण तुम्ही जर विष घेतलं आणि ते विष घेतल्यानंतर जर परमार्थ होत असेल अवश्य विष घ्या. सुंदर उत्तर दिलं. तुम्ही विष घेतल्यानंतर जर परमार्थ होत असेल तर अवश्य विष घ्या, आणि तुम्ही विष घेतल्यानंतर जर परमार्थ होत नसेल तर कशाला मरता विनाकारण. नाही, भगवान शिवजी म्हणतात, हा देवी, मी जर विष घेतलं ना तर बंद पडलेलं समुद्र मंथन चालू होते, म्हणजे परमार्थच आहे तो. नाही, बंद पडलेलं समुद्र मंथन सुरू होते देवी, मग अवश्य घ्या. काय म्हणतात आई साहेब, मग अवश्य घ्या. इकडे आले महाराज, भगवान शिवजीला परमिशन मिळाली. भगवान शिवजी आले, हसत आले. रे स्मित हास्यवदन केलं शिवजीने. इंद्राने पाहिलं. इंद्र म्हणतात, ज्या अर्थी शिवजी हसले ना त्या अर्थी नक्की आपलं काम झालं. शिवजीने तो गडवा हाती घेतला. घेतल्याबरोबर यांनी हाती दिला, आता पे कराय निघून गेले. भगवान शिवजीने तो विषाचा गळवा की नाही गट 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 प्राशन केला. हाला विष तुम्हाला सामान्य विष नाही. संपूर्ण असणाऱ्या शरीरामध्ये हे दाह निर्माण झाला. काही सुचत नव्हतं भगवान शिवजीला. भगवान शिवजी विचार करतात की हा जो विषाचा गाढावा मी प्राशन केलाय, सामान्य विष नव्हतं ना महाराज, ते हाला हाला विष होतं ना. असणाऱ्या शेवटी भगवान शिवजीला असं वाटलं की आपण चंद्रमस्तकावर धारण करावं, शीतलता येईल. चंद्रमस्तकावर धारण केला, शांतता लाभली नाही. गंगा असणारी शांत असते, शीतल असते, म्हणून ती गंगा आपल्या जटामध्ये धारण केली. वाघाचं कातड थंड असतं म्हणून ते शरीराला गुंडाळलं. सर्प थंड आहे म्हणून गळ्यामध्ये धारण केले, पण शरीरातली जो दाह आहे तो मात्र शांत होत नव्हता. काय करावं, राग आला भगवान शिवजीला. मग भगवान शिवजी नाचायला लागले, नृत्य करायला लागले. आता त्यांचं नृत्य म्हणजे हात कुणीकडे पाय कुणीकडे नाचायला लागले. राग आला शिवजीला. एवढी मोठी गंगा शांत आहे, शीतल आहे, थंड आहे, पण ती गंगा मस्तकावर धारण केल्यावरही माझ्या असणाऱ्या शरीरातला दाह शांत होत नाही. काय पडलं या गंगेत, धरली की फेकून दिली. फेकधोक करायला लागले मला. चंद्र शांत आहे पण शरीरातला दाह शांत करत नाही. धरला चंद्र, फेकून दिला, अजून वरच आहे. वाघाचं कातड थंड आहे पण शरीरातला दाह शांत होत नाही. महाराज ते कातड धरलं फेकून दिलं. वाघ मृत्यू लोकात. सर्पही गळ्यातले काढलेले फेकून दिले. ते कुठे निघतात आता. परिणाम दाह शांत होत नव्हता. जेवढ्या जेवढ्या वस्तू आपल्याजवळ होत्या त्या वस्तू घ्यायच्या आणि फेकायला लागले, फेकझोक करायला लागले. वस्तू फेकझोक करत असताना करता 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 भगवान शिवजीकडे एक जोडी होती. थोडा आवाज द्या बरं, माझा आवाज बसला. आता तुम्हीच काय जे करू शकता ते तुम्हीच करू शकता, बरं का. जेवढा तुम्ही मोकळा आवाज सोडसाल तेवढा माझा मोकळा आवाज चालेल. आता शिट्टी नका मारू देऊ, फक्त आवाज वाढवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. असणाऱ्या जेवढ्या वस्तू जवळ होत्या त्या वस्तू धरल्या आणि फेकझोक करायला लागले. आणि वस्तू फेकता 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 एक झोडी होती. त्या झोडीमध्ये एक एवढीशी चिलम होती, चिलम. आता काही लोक म्हणतात महाराज त्यांच्याजवळ कशासाठी चिलम होती, ते काय गांजा ओढत होते काय? गांजा नाही महाराज, ते चिलम ओढत होते. एक जण मला म्हणे महाराज देवानं चिलम ओढली, आम्ही बिड्या ओढल्या तर काय बिघडलं? म्हटलं तूही चिलम ओढणं, मी कुठं नाही म्हणतो. पण जी देवाने चिलम ओढली, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी जी चिलम ओढली ती काही साधी चिलम होती काय तुमच्या सारखी?
नाही अजिबात। मग ती कोणती चिलम होती? त्या चिलम मध्ये षडविकार एकत्र केले। षडविकार, षडविकार कोणते? 6 विकार आहेत, त्याला षडविकार असं म्हणलं जातं। काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर आणि अहंकार, हे षडविकार आहेत। हे षडविकार एकत्रित केले आणि त्या चिलम मध्ये भरले। ती चिलम आमच्या भोले बाबांनी फुली। हे ते सळेल तंबाखू थोडी काही फुली। 10-5 लोक एकत्र यायचं, बम बोले राजा, टेकडीवाले राजा, चिलंबरी है ताजा, एकदम लगाने तू भी आजा, हर बोला। हे येते का महाराज? हो, सारंच येते। दुकान मांडलं तर सगळाच माल ठेवा लागतो दुकानात। कोणतं गिऱ्हाईक कधी कसंही सांगता येते का? परिणाम निर्माण। संत महात्मे त्या ठिकाणी वर्णन करतात। भगवान शिवजीने षडविकार एकत्र केले आणि त्याची चिलम ओढली बाबांनी। नाही, ती चिलम होती। काय पडलं या चिलमीत? फेकून ती मूर्ती लोकात आली। हे बसतात गोळक्याच्या गोळकी। नाही असो, 2 अक्षर होते भगवंताच्या जोडीमध्ये, अक्षर, एक म आणि एक रा। हे 2 अक्षर होते नाही, म आणि रा। भगवान शिवजीने ते 2 अक्षर धरले, जोडीत होते टाकलेले ते 2 अक्षर धरले आणि ते अक्षर होते म आणि रा। तर त्याचं उलट केलं, मराचं उलट काय होते? राम। ते 2 अक्षर धरले आणि म्हणलं काय पडलं या रामात? फेकून द्यायला लागले। फेकून देत असताना राम म्हटल्याबरोबर जो शरीरामध्ये 10 चालला होता की नाही, तो 10 शांत झाला। मग जे नाव उच्चारल्याने शरीरातला 10 शांत होतो, ते नाम फेकून दिलं जाते का महाराज? नाही महाराज, ते नाम फेकून नाही दिलं। मग ते काय केलं? ते नाम आपल्या कंठात धारण केलं, कंठात, आणि भजन करायला लागले। नाही, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। भजन करी महादेव देव, भजन करी महादेव। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। भजन करी महादेव, भजन करी महादेव। वाह, भगवान शिवजी भजन करायला लागले। श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव। भगवान शिवजी प्रभू रामचंद्रजीचं ध्यान करतात आणि भगवान प्रभू रामचंद्र रामपूजी सदाशिव, शिव रामाचं ध्यान करतात आणि रामजी भगवान शिवजीचं ध्यान करतात। दोघही सुद्धा एकमेकाचे भक्त नाही, देवभक्त नाही, देवभक्त दोघही सुद्धा एकमेकांचे भक्त आहेत। आनंद त्या ठिकाणी काय तर निर्माण करतात। शिवदेवजी महाराज सांगतात, राजा परीक्षित, ज्या नामाने 10 शांत झाला ते नाम आपल्या कंठात धारण केलं महाराज। आता पुन्हा प्रश्न निर्माण होईल, भागवत त्यालाच म्हणतात महाराज। नाही, कथा, श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्तर मिळायला पाहिजे, त्यालाच म्हणतात भागवत। 100 कोटी श्लोकाची रामकथा लिहिली आणि ती 100 कोटी, त्याला शतकोटी रामायण असं म्हणतात। मग 100 कोटी रामकथा लिहिल्यानंतर श्लोकाची ती 3 लोकांना सारखी वाटायची आहे। किती लोकांना? 3 लोकांना। मग 100 कोटी 3 लोकांना वाटायची आहेत। एका वाट्यावर किती किती जास्त झाली का रक्कम? बरं, 100 रुपये
3 लोकांना सारखे वाटायचे. एकाच्या वाट्यावर किती किती रुपये येतील सांगा. माझं गणित कच्चं आहे. हा 33 रुपये 33 रुपये बरोबर आहे. मग 100 कोटी श्लोक 3 लोकांना वाटायचे. मग 33 लाख 33,000 3333 नाही 100 रुपये म्हटलं 33 रुपये 33 रुपये 33 पैसे. मग 33 त्रिक तरी एक शिल्लक राहते. मग एक श्लोक 3 लोकांना सारखा वाटायचे का? नाही. एक श्लोक 3 लोकांना सारखा वाटायचे नाही. मग आता हा एक श्लोक 3 लोकांना कसा वाटायचा? हे काम कोण करीन? मग हे हिशोब कोणाला येत नव्हता. म्हणून भगवान शिवजीला बोलवलं होतं. भगवान शिवजीने बरोबर 33 सगळ्यांना वाटले. उरला एक श्लोक. मग आता हा एक श्लोक 3 लोकांना वाटता येत नाही. मग रामायणामधला कोणताही श्लोक घ्या, कोणताही श्लोक घ्या रामायणामधला, तो 32 अक्षराचा आहे. कोणताही श्लोक घ्या 32 अक्षराचा एक श्लोक आहे. मग 32 अक्षरांमधले हे 3 लोकांना कसे वाटसान? 32 अक्षर 3 लोकांना किती किती येतील एकाच्या वाट्यावर? 3 दाये 10 जर अक्षर वाटले तर 30 होतात की नाही? मग 3 दाये 30. उरले 2 अक्षर. मग आता हे 2 अक्षराचं काय करता? मग 3 लोक म्हणत की बाबा एवढे 100 कोटी 3 लोकांना वाटले, त्याला हे 2 अक्षर देऊन द्या. कारण 2 अक्षर दोघं घेतात का? नाही. 3 घेऊ शकतील का? नाही. मग हे 2 त्यांनाच देऊन द्या. मग भगवान शिवजीला ते 2 अक्षर मिळाले. ते 2 अक्षर म्हणजे एक म्हणजे रा आणि दुसरा म्हणजे म. म्हणजे संपूर्ण रामायणाचं जे सार आहे ते या रामनामामध्ये आहे. आणि तेच रामनाम भगवान शिवजीकडे ते 2 अक्षर आले. शिवजीने 2 अक्षर घेतले. याचा काही आपल्याला उपयोग नाही म्हणून ते झोडीत टाकून दिले. असे. पण एक सांगू का, ज्या वेळेस त्या अक्षराचं महत्व कळालं, अगोदर कुठं होते? स्टोर रूम मध्ये. जोडीमध्ये स्टोर रूमच कुठं होते? जोडीमध्ये. पण ज्या वेळेस त्या रामनामाचं महत्व कळालं त्यावेळेस ते नाम फेकून दिलं का? आपल्या कंठात धारण केलं. कंठात नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति सियारे, प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति सियारे. मन हे राम झाले, मन हे राम झाले. ते नाम आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि तेव्हापासून भजन करायला लागलं. नाही भगवान शिवजी रामाचं, भगवान प्रभू रामचंद्र शिवाचं. इकडे समुद्र मंथन सुरू आहे. नाही अंगातला दाह शांत झाला शिवजीच्या. एक एक रत्न निघायला लागलो. ज्याला ज्याला जे जे रत्न आवडलं त्याला त्याला ते रत्न दिलं महाराज. नाही त्याला त्याला ते रत्न दिलं. ऐरावत नावाचा हत्ती निघाला. इंद्राला आवडला. तो हत्ती इंद्राने घेतला. कामधेनू नावाची गाय इंद्राला आवडली, तेही घेतली. एक मणी निघाला. मणी कौस्तुभ मणी. काय निघाला? एक मणी निघाला. मणी कौस्तुभ मणी. तो मणी इंद्राला आवडला आणि बलिराजाला आवडला. इंद्र म्हणतो मला पाहिजे, बलिराजा म्हणतो मला पाहिजे. इंद्र म्हणतो मला पाहिजे, बलिराजा म्हणतो मला पाहिजे. परिणाम दोघांचेच भांडण. मग हे भांडण कोणामुळे लागलं? देवामुळे. चला त्याच्याजवळ देवाजवळ आणलं आणि भगवान परमात्मा अरे बाबा कसं काय रे केलं? त्याने सांगितलं देवा तू सांगितल्याप्रमाणे आम्ही समुद्र मंथन करत आहोत. याच्यामध्ये
हा कौस्तुभ मणी निघाला, हा याला आवडला आणि मला आवडला. देव म्हणतात पाहू दे. देवाने तो पाहला, देवाने पाहिल्याबरोबर देवालाही आवडला. देवाने आपल्या गळ्यामध्ये एक मोत्याची माळ होती ती काढली, त्याची गाठ तोडली, अर्धे मणी बाजूला काढले, त्याच्यामध्ये तो मणी ओळला, बाकीचे मणी ओळले, त्याची गाठ पाडली आणि दोघायला दाखवलं, का रे कशी दिसते? म्हणे देवा चांगली दिसते. बरं, आणि स्वतःच्याच गळ्यात घालून घेतली. आता कशी दिसते? आता सोनं आणि पिवळं. म्हणे जा मग. दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. आनंद. भगवान परमात्म्याने तो कौस्तुभ मणी आपल्या कंठामध्ये धारण केला. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय सुंदर करतात नाही. कंठी कौस्तुभ मणी विराजितो, कंठी कौस्तुभ मणी विराजितो, कंठी कौस्तुभ